राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये सोडण्यात आलेले आहेत। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपये, टोटल मिळून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे सकाळपासून 20 तांतर सुद्धा होतच आहे। तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहू शकता, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून बटन सुद्धा दाबण्यात आलेले आहे। थेट पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। या ठिकाणी पाहू शकता, सकाळीच पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा 20 तांतर होत आहेत। बघा, आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा 20 तांतर होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये 20 तांतर होणार नाहीत। म्हणजेच जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा 20 तांतर होणार आहेत। तर त्या पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु अगोदर बघून घेऊयात की आज ज्या 20 जिल्ह्यांमध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत, तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। सोबतच शेतकरी बांधवांनो, आज काही बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। म्हणजेच सर्वात अगोदर या सरकारी बँकेमध्ये पैसे येतील, या खासगी बँकेमध्ये पैसे सुद्धा 20 तांतर होणार आहे। तर त्या बँका पुढील प्रमाणे आहेत। तुमचं जर बँक खाता या बँकेमध्ये असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। बघा, आज भारताचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या बँकांना सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे की लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे 20 तांतर करा। त्यामुळे या बँकांकडून सकाळपासून पैसे सुद्धा 20 तांतर होत आहेत। भरपूर शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा आलेले आहेत। तर त्या बँका पुढील प्रमाणे आहेत, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं आहे। बघा, पहिली बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक बँक ऑफ इंडिया, तिसरी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, चौथी बँक कॅनरा बँक, पाचवी बँक पोस्ट बँक, सहावी बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक, सातवी बँक एचडीएफसी बँक, आठवी बँक आयडीएफसी बँक, नववी बँक आयसीआयसीआय बँक। बघा, अशा प्रमुख बँकेमध्ये हे पैसे सुद्धा 20 तांतर होत आहे। जर तुमचं बँक खातं या बँकेपैकी नसेल तर तुम्ही सुद्धा एक काम करणं गरजेचं आहे, तर तुम्हाला पैसे 20 तांतर होते। म्हणजे शेतकरी बांधवांनो, या 9 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। उर्वरित बँकेमध्ये सुद्धा पैसे येतील, परंतु तुम्ही एक काम करायचं आहे, त्यानंतर उर्वरित बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। तर ते काम कोणतं करायचं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। बघा, शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची वाट पाहत होतात, पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची वाट सुद्धा पाहत होता। तर तुमची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। सकाळपासून या 20 जिल्ह्यामधील भरपूर शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा 20 तांतर झालेले असतील। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। तुमच्या खात्यामध्ये 24 फेब्रुवारी 2025 रोजी पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 20 तांतर सुद्धा झालेला होता। तर त्या 24 फेब्रुवारीला आता 4 महिने पूर्ण होऊन सुद्धा गेलेले आहेत। त्यामुळे पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा सोडण्यात येत आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 4 महिन्यांपूर्वी आलेला होता, तर त्याला आता 4 महिने सुद्धा पूर्ण झालेले आहेत। त्या अनुषंगाने या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे तुमच्या खात्यामध्ये 20 तांतर होत आहेत। तर आपण सर्वात अगोदर ते 20 जिल्हे सुद्धा बघणार आहोत। जे शेतकरी बांधव या 20 जिल्ह्यामधील असतील त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। तर बघा, हे 20 जिल्हे पुढील प्रमाणे आहेत, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं आहे। बघा, यामध्ये पहिला जिल्हा परभणी जिल्हा, दुसरा जिल्हा बीड जिल्हा, तिसरा जिल्हा जालना जिल्हा, चौथा जिल्हा हिंगोली जिल्हा, पाचवा जिल्हा यवतमाळ जिल्हा, 6वा जिल्हा अमरावती जिल्हा, 7वा जिल्हा सातारा जिल्हा, 8वा जिल्हा कोल्हापूर जिल्हा, 9वा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा आणि 10वा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा। बघा, या 10 जिल्ह्यांमध्ये सकाळी पहिल्या टप्प्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत। दुपारी 2 वाजल्यापासून दुसरा टप्पा सुरूच होणार आहे। तर या दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित 10 जिल्हे आहेत, त्या 10 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुमचा जिल्हा या सांगितलेल्या 10
जिल्ह्यांपैकी असेल आणि जे अजून सांगणारे 10 जिल्हे आहेत त्या 10 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही महत्त्वपूर्ण अशी 3 कामे सुद्धा करायची आहे। जे शेतकरी बांधव 3 कामे करतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होतील। तर ती 3 कामे पुढील प्रमाणे आहेत, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं आहे। बघा, भरपूर शेतकरी बांधवांनी ही 3 कामे 19 हप्त्याच्या अगोदर केलेली नव्हते, त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये अजून पीएम किसान योजनेचा 19वाचा हप्ता आलेला नाही, नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सुद्धा आलेला नाही। म्हणजे शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील तर तुम्ही सुद्धा एक काम करायचं आहे, त्यानंतर मागील हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। परंतु या नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी, पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासाठी जी तुम्हाला 3 कामे करायची आहे तर ती 3 कामे पुढील प्रमाणे आहे, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे की लवकरात लवकर हे 3 कामे करून टाका, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाहीत। बघा, या 3 कामांपैकी पहिलं काम म्हणजे शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की केंद्र सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे की शेतकरी बांधवांकडे 7/12 उतारा नसेल, शेतकरी बांधवांकडे 8 उतारा नसेल तरी पण चालणार आहे, परंतु शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नंबर असायला पाहिजे, फार्मर आयडी कार्ड असायला पाहिजे, तरच तुम्हाला या 2 योजनांचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। ज्यांनी नोंदणी केलेली असेल त्यांना पैसे मिळतील, ज्यांनी अजून कार्ड काढलेलं नसेल त्यांनी जर लवकरात लवकर कार्ड काढलं तर त्यांना सुद्धा पैसे विस्तार होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांना जे दुसरं काम करायचं आहे तर ते दुसरं काम म्हणजे तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट करायचं आहे आणि ते आधार कार्ड बँकेशी लिंक सुद्धा करायचं आहे। जर तुम्ही अगोदरपासून बँकेशी आधार कार्ड लिंक केलेलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20 हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। बघा, ही 2 कामे झालेली आहे, परंतु तिसरं काम अत्यंत महत्त्वाचं आहे। जे शेतकरी बांधव तिसरं काम करतील त्यांनाच पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, भरपूर शेतकरी बांधवांनी मागच्या हप्त्यांच्या वेळेस हे तिसरं काम केलेलं नव्हतं, या तिसऱ्या कामाकडे दुर्लक्ष सुद्धा करण्यात आलेलं होतं, त्यामुळे त्यांना मागील हप्त्यांचे पैसे आलेले नाही। तर ते तिसरं काम म्हणजे शेतकरी बांधवांना जर तुम्ही अजून केवायसी केलेले नसेल तर लवकरात लवकर केवायसी करणं गरजेचं आहे। जे शेतकरी बांधव केवायसी करतील त्यांनाच पैसे विस्तार होणार आहेत। बघा, महत्त्वपूर्ण अशी 3 कामे केलेली असतील आणि तुमच्याकडे महत्त्वपूर्ण अशी 5 कागदपत्रे असतील तर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक कागदपत्रे ऐकायची आहे, त्यानंतर आपण उर्वरित 10 जिल्हे सुद्धा बघणार आहोत। तर बघा शेतकरी बांधवांनो, या कागदपत्रांपैकी पहिलंच कागदपत्र आधार कार्ड, दुसरं कागदपत्र बँक पासबुक, जे तिसरं कागदपत्र आहे तर ते तिसरं कागदपत्र म्हणजे मतदान कार्ड। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे किती जमीन आहे, म्हणजे 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसेल तर तुमच्याकडे 7/12 उतारा सुद्धा असायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, याच्यासाठी तुमच्याकडे पुरावा सुद्धा असायला पाहिजे। बघा, जर तुम्ही ही महत्त्वपूर्ण अशी अगोदरपासून कागदपत्रे काढून ठेवलेली असतील तर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। तर आता आपण उर्वरित 10 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात, परंतु त्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना महत्त्वपूर्ण अशा 4 पात्रता घातलेल्या आहेत। जर तुम्ही 4 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे आणि तुमच्याच खात्यामध्ये खटाखट पैसे येण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। जर तुम्हाला आज पैसे आले नाही तर तुम्ही सरकारच्या हेल्पलाईन नंबरवरती तक्रार सुद्धा नोंदवू शकता। बघा शेतकरी बांधवांना तो नंबर सुद्धा देणार आहे, म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांना पैसे येणार नाहीत त्या शेतकरी बांधवांनी या नंबरवरती फोन सुद्धा करायचा आहे आणि विचारायचं आहे की सर्वांना पैसे आले आणि आम्हाला कशामुळे पैसे आलेले नाही। त्यानंतर तुमच्या काही गोष्टी दुरुस्ती असतील तर त्यांच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे, त्यांच्या माध्यमातून सुद्धा करण्यात येणार आहेत। परंतु जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते घेतलेले असतील, 6 हप्त्यांचे 12,000 रुपये मिळालेले असतील, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 19 हप्त्यांचे 38,000 रुपये मिळवलेले असतील, म्हणजे टोटल मिळून 50,000 रुपये आतापर्यंत तुम्ही सुद्धा या 2 योजनांच्या माध्यमातून मिळवलेले असतील आणि तुम्हाला पुढच्या वर्षांमध्ये म्हणजे जे पुढील 4 वर्ष राहिलेले आहेत तर त्या 4 वर्षांमध्ये सुद्धा या 2 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही या 4
4 नियमांचं पालन करत असावे, 4 पात्रतेमध्ये बसत असावेत। त्या 4 पात्रता पुढील प्रमाणे आहेत, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक या 4 पात्रता ऐकणं गरजेचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 4 नियमांपैकी पहिला नियम म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत। दुसरा नियम म्हणजे शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी। तिसरा नियम म्हणजे शेतकरी बांधवांच्या घरामधील कोणती व्यक्ती सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। चौथा नियम म्हणजे शेतकरी बांधवांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे। जर रेशन कार्ड नसेल तर त्यांच्याकडे उत्पन्न दाखला तरी असायला पाहिजे। बघा महत्त्वपूर्ण अशा पात्रता सांगितल्या, कागदपत्रे सांगितली, कोणकोणती कामे करायची आहेत ती कामे सांगितले, बँकांची यादी वाचून दाखवलेली आहे। 20 जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत। उर्वरित जे 10 जिल्हे राहिलेले आहेत ते 10 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। परंतु कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर शेतकरी बांधवांनी कमेंट केलेली होती की या विधानसभेमध्ये जे अधिवेशन सुरू होतं तर त्या अधिवेशनामध्ये कर्जमाफीवरती आणि पीक विम्यावरती कोणता निर्णय झालेला आहे त्याची माहिती सुद्धा द्या। तर तुम्हाला अगदी एका मिनिटामध्ये ही माहिती देतो आणि लगेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे दुसऱ्या टप्प्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे विस्तार होणार आहेत ते जिल्हे सुद्धा सांगणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीवरती सर्वात मोठा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। म्हणजेच असं समजा की कर्जमाफी कधीपासून होईल याची संपूर्ण माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा मागील 1 वर्षांपासून शेतकरी बांधव कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये होते, कारण राज्य सरकारने शेतकरी बांधवांना शब्द दिलेला होता की आमचं सरकार आल्यानंतर कर्जमाफी करू। परंतु सरकार येऊन 8 ते 10 महिने पूर्ण होऊन गेलेले आहेत, परंतु कर्जमाफी झालेली नव्हती। त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये निराशा सुद्धा पसरलेली होती की शेतकरी बांधवांना वाटलं की डायरेक्ट 2029च्या निवडणुकीच्या अगोदर कर्जमाफी होईल, परंतु शेतकरी बांधवांनो तुमची प्रतीक्षा 1 वर्षामध्येच संपलेली आहे। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी समिती नेमण्यात आलेली आहे। तर या समितीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांची तपासणी होईल। तपासणी झाल्यानंतर जे जे शेतकरी बांधव कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसत असतील अशा शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। म्हणजेच जे शेतकरी बांधव बागायतदार असतील, जे शेतकरी बांधव श्रीमंत असतील, मोठमोठ्या घरांमध्ये राहत असतील, जास्त प्रमाणामध्ये त्यांचं उत्पन्न असेल, सरकारी टॅक्स भरत असतील, सरकारी कर्मचारी असतील, त्याच्यासोबत येणे प्लॉट विकणारे शेतकरी बांधव असतील, मर्सिडीज गाड्यांमधून फिरणारे शेतकरी बांधव असतील, अशा शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही। त्या संबंधित महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी माहिती सुद्धा दिलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांना पीक विम्या संदर्भात सुद्धा माहिती आलेली आहे। बघा ज्या शेतकरी बांधवांना 2024चा पीक विमा भेटलेला नसेल त्यांना लवकरच पीक विम्याचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे। तर ते अपडेट म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार करायचा आहे। त्यासाठी राज्य सरकारकडे निधी सुद्धा आलेला आहे। त्यासोबत आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता महाराष्ट्र राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी निधी सुद्धा आलेला आहे। म्हणजेच दोन्ही हप्त्यांचे निधींचे पैसे आलेले आहेत। या दोन्ही हप्त्यांचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आव्हान सुद्धा करण्यात आलेलं आहे की तुम्ही तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक करा, आधार कार्ड अपडेट करा, फार्मर आयडी कार्ड काढा, त्यानंतर तुम्ही बँक खात्याची केवायसी करा, अशी सर्व कामे करून सुद्धा घ्यायची आहे। लवकरच तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी करायची गरज नाही, सर्व कामे सुद्धा करायची आहे।